नर्मदे हर. खरं तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आणि आम्ही अशा सुंदर वनराईतून आणि डोंगरातून इकडे तिकडे जास्त लक्ष न देता पायाखालची वाट धरून ह्या डोंगरदऱ्यातून येत आहोत. या अशा डोंगराळ प्रदेशातून आपल्याला जायचं आहे. नर्मदे हर. इथे आता खाली अशी एक नदी आहे, ती ओलांडून आपल्याला परत वर चढून जायचं. चला नर्मदे हर. स्माइल प्लीज. नर्मदे हर. काही काही ठिकाणी असे सुंदर रॉक फॉर्मेशन्स पण बघायला मिळतात आणि हे धबधब्यातनं ते उघड होतात, परंतु हे लाखो वर्षापूर्वीचे हे वेगवेगळ्या प्रकारचे व्होल्कॅनिक रॉक्स आपल्याला इकडे बघायला मिळतात. आणि एक अत्यंत सुंदर गोष्ट म्हणजे ही आहे झरकन नदी, आणि या नदीच्या उजव्या बाजूला आहे तो आहे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आणि डाव्या बाजूला इकडे आहे हा महाराष्ट्र आहे. शूलपाणी नदीमध्ये हा असा नजारा आपल्याला बघायला मिळतो. आणि जसं जसं आपण टेकडीवर चढत जाऊ तसं तसं ही नदी आणि हा डिवाइड अजूनच दिसायला लागतो. हे बघा, उजव्या साईडला मध्य प्रदेश, डाव्या साईडला महाराष्ट्र. नर्मदे हर. अतिशय सुंदर अशी ही दरी, त्यातून वाहणारी ती झरकन नदीला जोडणारा एक ओढा, समोरचे सगळे अथांग आणि या साईडला दुसरी दरी. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. अतिशय सुंदर दमछाक झालेली आहे. काय सुंदर घर बांधलंय. त्याच्या शेजारी इथे पण एक छोटंसं घर, तिथून खाली 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 धबधबा. येऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. अतिशय सुंदर असं हे शिवलिंग, आणि आहे कुठे तर पर्वताच्या टोकावर. आणि इथून काय दिसतंय, नर्मदेचं बॅकवॉटर. सातपुडा पर्वतांच्या आणि विंध्य पर्वतांच्या रांगातून प्रचंड उंचीवरून आपल्याला हे बघतोय. इनफॅक्ट हा जो भाग आहे ह्याला हा सगळ्यात हायेस्ट पॉईंट आहे, आणि ह्या सगळ्या हायेस्ट पॉईंटवरून आत्ता आपण बघतो आहोत. याला खप्पर माळ म्हणतात. आणि गेले 2 दिवस चढाई करून आपण या खप्पर माळवर आलेलो आहोत. आता इथून आपल्याला डाऊनवर्ड जर्नी चालू करायचं आहे, आणि मग इथून पुढे परत मैया किनारी आपल्याला जायला 3 दिवस लागतील अजून. मग 3 दिवसानंतर मैयाच्या किनाऱ्यावरनं आपला प्रवास पुढे सुरू होईल. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तो पांढरा पत्र्याचा भाग जो दिसतोय तो आपला आश्रम आहे. या अत्यंत दुर्गम अशा आदिवासी भागात हा आश्रम ही लोक चालवतात. येणाऱ्या सर्व परिक्रमावासींना ते भोजन प्रसादी देतात, सकाळची आणि संध्याकाळची.
झोपायची सोय पण करतात. अंघोळ टॉयलेट सगळी सोय आहे. नर्मदे हर, नर्मदे नर्मदे नर्मदे. हा एक अत्यंत विलोभनीय असा शॉट त्या दिवशी संध्याकाळी आम्हाला मिळाला. अतिशय सुंदर. आणि हा भाग आपली जी तोरणमाळ वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, तोरणमाळ वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, हा त्याचाच भाग आहे. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. आणि त्या दिवशीचं हे रात्रीचं जेवण, याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. दिवसभरात कितीही कष्ट झाले तरी रात्री अशा सुंदर वातावरणात बसून हरिनाम घेत जेव्हा आपल्याला गरम गरम भोजन प्रसादी मिळते, ते सुख काही वेगळंच असतं. आता छोट्याशा रात्रीच्या विश्रांतीनंतर उद्याची पुढील प्रवासाची तयारी करू. तोपर्यंत नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.